नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप यांच्या भयकथा संग्रह तळघर यातल्या कथा. पहिली कथा आपण मागच्या भागात चालू केली होती. कथेचं नाव आहे अघोरी कावा. याचा भाग दुसरा आज आपण वाचणार आहोत. तर ऐकूयात भाग दुसरा. आणि हो, जर तुम्ही आत्ता हा डायरेक्ट व्हिडिओ बघायला आला असाल तर प्लीज मी विनंती करते की तुम्ही आधी पहिला भाग ऐका आणि मग आत्ता ह्या भागाला सुरुवात करा, नाहीतर तुम्हाला या भागातलं काहीही कळणार नाही. तर ऐकूयात भाग दुसरा, अघोरी कावा. आणि तो तिला सांगू लागला, त्या अकल्पनीय पापांच्या जगातला प्रवेश. हसत खेळत थट्टा मस्करीसाठी पैज म्हणून टाकलेली 4 पावले, सगळीच फसवणूक. सुरुवातीचा भाबडेपणा, इच्छा स्वातंत्र्याचे न कळत करून टाकलेले दान, आणि जेव्हा जाग आली तेव्हा फार उशीर झालेला. कारण त्या वेळेपर्यंत आत्मा अवर्णनीय, अकल्पनीय पापांच्या पाशात पुरता पुरता जखडून गेलेला. शुद्ध मनाच्या माणसांना ज्यांची स्वप्नातही कधी कल्पना येणार नाही असे अघोरी प्रकार. दलदलीच्या प्रदेशात चालत जाण्यासारखंच होतं ते. गमतीत घालवलेली संध्याकाळ, हसी मजाक, थट्टा मस्करी, निरर्थक बडबड, त्यात भर म्हणून नशा चढण्या इतकी दारू, मग कानात कुजबुजून सांगितलेला एक पत्ता, तिथल्या मैफिलीचं निमंत्रण, आव्हान आणि पैज. दलदलीच्या काठावरली हिरवळ फसव्या मोहकतेत नटली होती. पहिली पावले सोपी होती, मजेत टाकली होती. मग पावले त्या कर्दमात रुतली. मागे फिरायची सोय नव्हती, मागे फिरायला वाटही नव्हती, आणि मागे फिरायची इच्छाही नव्हती. बोलता बोलता त्याचे सर्व शरीर हिव भरल्यासारखे थरथर कापायला लागले होते. तो अंधारा गाभारा, त्या लाल मशाली समोरची काळी कभिन्न मूर्ती, आणि त्या मूर्तीसमोरच्या काळ्या पाषाणावर विवस्त्र आणि अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली ती स्त्री. त्याने जीभ सावली. तू अजाण आहेस. तुझ्या कानांना सुद्धा या अपवित्र गोष्टींचा स्पर्श व्हायला नको. पण तुला जर समजले नाही तर तुम्हाला क्षमा तरी कशी करणार? त्या दोघी, त्यांनी काही ऐकलेच नाही. त्यांना क्षमा करायची वेळही आली नाही. आणि मग पश्चात्तापात त्यांचा नाश झाला होता. ती म्हणाली, मग सांगा तरी मला, सांगा. म्हणून तो तिला पुन्हा सांगू लागला. जे जे पवित्र असेल त्याचा भ्रष्टाकार, जे जे स्वच्छ पूज्य असेल त्यावर काढलेला राग, असीमित क्रौर्य, अजान आणि भाबड्या जीवांना फसविणे, कुमार्गाला लावणे, सौंदर्यांचा नाश करणे, चांगल्याला खालच्या पातळीला आणते. ते अनाचार, ते अत्याचार, त्या बालहत्या, ते नरबली, वेदनेच्या चक्रात सापडलेले अभागी जीव, आणि त्यांच्या किंचाळ्यांनी बेभान होणारे, त्यांच्या रक्ताचे प्राशन करणारे सैतानी नरपशु, क्रौर्यांची जीवाला लागलेली चटक, कितीही भक्ष्य मिळाले तरी न शमणारी, सदा सर्वदा वखवखलेली सैतानी पिपासा. तो बोलत होता. त्या किडीचा स्पर्श शेवटी तिच्याही निष्पाप मनाला झाला. घृणेने जीव मळमळून आला तरीही त्याला म्हणत होती ती, सांगा, मला सांगा. आणि तिला सांगताना तिचा तोल चावरण्यासाठी त्याने आपले बर्फासारखे गार हात तिच्या भोवती घातले होते. त्याचे सांगणे संपले तेव्हा कुठे त्याने आपले हात काढून घेतले आणि तो म्हणाला, असा शेवटी मी तिच्याकडे परत आलो होतो. मनातल्या सर्व पातकांच्या आठवणींचा पाढा मी तिच्या पायापाशी बसून वाचला, जसा आता तुझ्या पायापाशी. आणि मी तिच्या क्षमेची, दयेची याचना केली. तिला विनवून सांगितले की तिने तिच्या अश्रूंनी मला पावन करावे, पुनीत करावे, जवळ घ्यावे. पण तिच्या ते ऐकण्याचे धैर्य नव्हते, आणि माझ्यावर दया दाखवण्या इतकी औदार्यही नव्हते. माझी सुटका झाली नाही, आणि हा पातकांचा बोजा शिरावर घेऊन वर्षानुवर्षे या एकाच जागेभोवती मी घोटाळत राहिलो आहे.
कधीतरी सुटका होईल ही आशा मनात धरून. पण ती आशा आता निस्तेज होत चालली आहे. एकदा येथे एक तरुण स्त्री होती. तिच्या चरणावर मी माझी पातके ठेवली होती, पण तिचे हृदय कठोर होते. आणि मग पुन्हा एकदा मी तोच प्रयत्न केला होता. आणि तेव्हाही त्या दुसरीने माझा धिक्कारच केला होता. माझे 4 शब्द ऐकून होतात नव्हताच तोच तिरस्कार, घृणा, किळस येऊन त्यांनी चेहरा वळवला होता. त्यांना तो धक्का सहनच झाला नव्हता. आणि मग तरी खोलीच बंद झाली होती. कायमचीच बंद झाली तर? माझा कोणाशी कधी संपर्कच येणार नाही. वर्षानुवर्षे लोटतील. घराचे वासे धुळीत खाली येतील आणि मी मात्र मनात खोलीची एक प्रतिमा उभी करून त्यात अनंत काळापर्यंत कोंडलेला राहीन. तू जर आता माझ्यावर दया दाखवली नाहीस तर? त्याचा बारीक आवाज होत होत शांततेत मिसळून गेला. न राहून शेवटी ती कसे तरी म्हणाली, मी जर म्हणाले की मी तुम्हाला क्षमा केली आहे तर? पण तिचे शब्द अर्धवटच राहिले. शब्द पुरे होण्यापूर्वीच तिला त्याच्या त्या विशाल डोळ्यात अपयशाची, निराशेची, भावी अनंत काळाच्या एकाकीपणाची गडद छाया दिसली होती. तो हलकेच म्हणाला, शब्द, निरर्थक शब्द. नुसत्या निरर्थक शब्दांनी काय होणार आहे? मला त्यांची काय मदत होणार आहे? माझ्या डोळ्यांतून एव्हानाच अश्रू येतात, करुणेचे अश्रू. ते माझ्यासाठी नाहीत, ते बळी गेलेल्यांसाठी आहेत. ज्यांचा छळ झाला, ज्यांचे हनन झाले, ज्यांची विटंबना झाली, जे भ्रष्ट झाले, त्यांच्यासाठी ते अश्रू आहेत. त्यांच्यात माझ्यासाठी काय आहे? इतका वेळचा खाली बसलेला तो उठून तिच्या समोर उभा राहिला. तू शब्दांनी क्षमा करू शकत नाहीस. केवळ तुझे प्रेमच क्षमा करू शकेल. ते मिळणार नसेल तर मला पुन्हा एकदा आणि कदाचित शेवटचेच अपयश आलेले आहे. खोलीतला गारवा वाढला. शांतता दाटून येऊ लागली. तिला जाणवले की तो जेथून आला आहे तिकडे परत चाललाय. अनंत काळपर्यंत तो खिन्नपणे पुटपुटत होता. ती पलंगावरून उठून उभी राहिली आणि चाचरत म्हणाली, पण निदान मी तुमची कीव तरी करू शकते. मी तुमचा द्वेष करीत नाही, तिरस्कारही करत नाही, तुमच्यापासून मागे तरी सरत नाही. बर्फासारखे थंडगार हात परत एकदा तिच्या हाताभोवती आले. कीव, करुणा, दया, छे, त्यांना काही अर्थ नाही. मला प्रेम हवे. स्त्रीने मला तिचा म्हणून छातीशी घ्यायला हवे. तिचा म्हणून माझा स्वीकार करायला हवा. तिच्या स्त्रीत्वाची देणगी तिने मला द्यायला हवी. तिने हात सावकाश वर नेले. त्याच्या कंसात त्याचा थंडगार चेहरा घेतला. त्याच्या नजरेला नजर मिळवली. युगायुगांची याचना त्या नजरेत एकवटली होती. सुटकेसाठी चाललेली वर्षानुवर्षांची तळमळ तिथे दिसत होती. करुणा आणि प्रेम त्यांच्यात काय फरक आहे? ती म्हणाली. वर्षानुवर्षापूर्वीच्या पातकांची ही केवळ छाया ती विचार करीत होती. पश्चात्तापाने त्यातली पातके एव्हाना धुवून गेली नसतील का? एका मानसिक विरळ अस्तित्वाचा हा त्याहूनही विरळ असा काळरेषेवरून आलेला प्रक्षेप. छायेची ही एक निव्वळ प्रतिमा. मिलन आलेच तर त्याला सांकेतिक अर्थापेक्षा आणखी काही वेगळा अर्थ असेल का? केवळ मनात आणलेली मानसिक पातळीवरच पुरी झालेली ती एक क्रिया असणार नाही का? तिच्यात झालेला बदल त्याला तत्क्षणी जाणवला. तिच्या भोवती त्याच्या हातांची मिठी आली आणि त्या मिठीत बर्फाचा गारवा होता. तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकले. त्या स्पर्शात तर प्रत्यक्ष मृत्यूचाच गारवा होता. ती स्वतःच एखाद्या जड, अचेतन, मृत वस्तूसारखी झाली. तिचा स्वतःच्या मनावरचा ताबा गेला. तिची स्वतःच्या शरीरावरची मालकीही गेली. जणू काही तिचे शरीर हे एक हाडामांसाचे केवळ बाहुले होते आणि ते त्याच्या इच्छेनुसार हालचाली करत होते. त्याच्या प्रखर जीवघेण्या पण
गारगार वासनेच्या आहारी तिने आपले शरीर पूर्णपणे, अगदी संपूर्णपणे जाऊ दिले. त्या सचेतन मृत शरीराच्या मागण्यांना विरोध करणे आता तिच्या शक्तीपलीकडे होते, कारण तिने एकदा त्यांना मानसिक संमती दिली होती. असे सेकंद गेले, मिनिटे गेली, तासही गेले, आणि ती भानावर आली तेव्हा ती पलंगावर होती, एखाद्या कलेवरासारखी त्याच्या गार हाताच्या मिठीत पडून होती. त्याचा चेहरा तिच्यापासून वितभर अंतरावर होता. स्वतःच्या अकल्पित त्यागाने गहीवरून आलेल्या घोगऱ्या आवाजात ती पुटपुटली, यापेक्षा आता मी अधिक काय करू? झाली का तुमची मुक्तता? तुमच्या तोंडून मला एकदा ऐकू दे की तुम्ही मुक्त झाला आहात. आणि तिने डोळे उघडून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो चेहरा, आमूलाग्र बदललेला चेहरा, त्याच्यावरचे मघाचे ते दुःख, तो शोक, ती करुणाजनक याचना, ती तळमळ, हे सर्व काही कोठच्या कुठे गेले होते. त्याऐवजी, तुम्ही हसता आहात का? ती जवळजवळ किंचाळलीच. होय, तो हसत होता, खिदळत होता. त्याला आतून अगदी उकळ्या फुटत होत्या. किंचाळत बाहेर येणारे उन्मादाचे, विजयाचे, उपहासाचे हास्य, भयंकर, अतिशय भयंकर. कारण आता तिला समजले की हे हास्य केवळ तिच्या एकटीच्याच कानासाठी आहे, जसा आतापर्यंतचा सर्व अनुभव तिच्या एकटीसाठीच होता. त्याचा चेहरा त्या हास्याने विकृत झाला होता. मानवी चेहऱ्याची एक भ्रष्ट नक्कल वाटत होती. पातकांचा दुर्गंध पुन्हा एकदा तिच्या नाकात शिरत होता. तिचा तो छप्पर पलंग तिरडीसारखा टणक आणि गार लागत होता. वर गेलेले मच्छरदाणीचे पडदे चितेच्या ज्वालांसारखे वाटत होते. बाहेरची रात्र एकदम स्तब्ध झाली होती. काळाच्या आसावर फिरणारे जग एक क्षण थांबले होते. तिच्या संपूर्ण अधःपाताचा तो क्षण. त्याचा चेहरा तिच्यापासून वितभर अंतरावर होता. तोंड त्या बिकट हास्यात उघडले होते. त्या मूक हास्याच्या काळ्या पोकळीत तिला त्याची सर्व पातके किड्यांसारखी वळवळताना दिसत होती, ज्यांच्या पश्चात्तापाची त्याने आतापर्यंत केवळ बतावणी केली होती. त्या दुसऱ्या स्त्रिया, त्याचा आवाज आता तिच्या नसानसांना तापलेल्या तीव्र सुईसारखा बोचत होता. त्या दोघी, तुला काय वाटतं, त्याही तुझ्यासारख्याच फसल्या नाहीत? त्या फसल्या, अगदी सहज फसल्या, मिठासारख्या विरघळल्या. तथाकथित स्त्री जातीच्या थोरवीचा त्यांना केवढा अभिमान, आणि माझ्यासारख्या पाप्याला उदार मनाने क्षमा करण्यासाठी त्यांचा केवढा तरी मोठा त्याग. त्याच्या उपहासाचे शब्द तिच्या कानात उकळत्या तेलासारखे पडत होते. त्यांची ती करुणा, त्यांची ती दया, त्यांची ती उदारता, त्या आणि त्यांच्यासारख्या आणखी कितीतरी, अगदी पहिल्या खेपेपासून. हो, ती माझी पत्नी सुद्धा अशीच भाबडी आणि मूर्ख होती. तिने मला क्षमा केली होती. मला त्याच्यातल्या गर्वाने, घमेंडीने त्याची मान एखाद्या सापासारखी वर गेली. मला ती पावन करू पाहत होती. मी, जो सैतानाबरोबर चालतो, तुझ्यासारख्या भोळसटांचे कायमचे पतन करण्यासाठी नेहमी झगडतो, त्या मला ती पवित्र करायला निघाली होती. सैतानाचे नाव तोंडून निघताच त्याचे शरीर एकदम ताठ झाले होते, आणि कोठेतरी अवधान देऊन तो ऐकत होता. खोलीतील गारवा आणखी वाढला. खोलीतली शांतता पराकोटीला गेली. ती शांतता शेवटच्या शून्यत्वाची होती, जगाच्या विनाशानंतरची होती. हाच त्याचा नरक होता तर. आणि आता तो पलंगावरून उतरत होता.
आणि एखाद्या जनावरासारखा जमिनीवर इकडून तिकडे खुरडत होता. जनावरासारखी जमीन हुंगत होता. त्याच्यावरची मानवता विरघळत होती. चेहऱ्याच्या रेषा वितळत होत्या, बदलत होत्या. त्यांचा खरा आकार दृग्गोचर होण्यापूर्वीच तो खोलीतल्या अंधारात गडप झाला, जेथून तो तिच्या अधःपातासाठी आला होता. लांबवर कुठेतरी एक कोंबडा आरवत होता. भूतापिशाच्यांची परतण्याची वेळ. आणि ती पलंगावर तशीच पडली होती, क्षणभरापुरती निश्चेष्ट. पण ही शांतता खरी नव्हती. मनोसागराच्या तळाशी प्रचंड वळवानळ पेटला होता. त्या दाबाखाली वरचे शांततेचे, शहाणपणाचे कवच तडकणार होते. आपण काय केले याची खरी जाणीव तेव्हा होणार होती. त्या सहितानी आत्म्याला तिने आपले शरीर दिले होते आणि आता त्याची असंख्य बीजे तिच्या शरीरात पसरली होती. रक्तप्रवाहातून, धमन्यातून, शिरातून, स्नायूंतून, अस्थीतून, शरीराच्या कणाकणांतून त्याचा स्थैर्य संचार सुरू होईल. हे पहा, एव्हानाच तिला त्यांची सूक्ष्मशी वळवळ जाणवायला लागली होती. वटारलेल्या डोळ्यांनी ती पलंगावर उठून बसली. जीवाचा गलबलाट करणारी, काळी चोरबडून काढणारी पहिली किंचाळी जन्मली होती. तिच्या तोंडावाटे बाहेर पडत होती. पहिली किंचाळी, मग दुसरी, मग तिसरी. तिचा जन्म संपेपर्यंत त्यांना अंत नव्हता. ही होती आपली कथा अघोरी कावा. त्याचा दुसरा भाग आत्ता आपण ऐकला आहे. भयकथा सादर करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. मला वाटतंय की तुम्हाला हा माझा प्रयत्न नक्कीच आवडेल. तुम्हाला यात काही सुधारणा वाटत असतील तर प्लीज त्या माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि लवकरच आता पुढची भयकथा मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आशा करते की दोन्ही भाग तुम्हाला मनापासून आवडलेले असतील. भेटूयात लवकरच पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनल पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा भयकथा. नारायण धारप लिखित तळघर.